ಎಜಿ ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕಿನ ಸಂಕೇಶ್ವರ ಪಟ್ಟಣದ ಗಾಂಧಿ ಚೌಕ ವಿಠಲ ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ರಸಿಕ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಮಾಲೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭಕ್ತಿಯಿಂದ ದ್ವೇಷ ಮುಕ್ತ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾಗಿ ಜರುಗಿದೆ. ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಸಂಕೇಶ್ವರ ನಗರದಲ್ಲಿ ನಿಧನ ಹೊಂದಿರುವ ರಸಿಕ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಮಾಲೆಯ ಸಂಕೇಶ್ವರ ನಗರದ ರಸಿಕರಿಗೆ ಮತ್ತು ಹಿರಿಯರಿಗೆ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ವಹಿಸಿ ಬಳಿಕ ಸಸಿಗೆ ನೀರು ಹಾಕುವುದರ ಮೂಲಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಯಾಗಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮೂಲದ ಗಡಿಂಗ್ಲಜ ನಗರದ ಅರ್ಜುನ ಹರಾಡೆ ಅವರು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಆಗು ಹೋಗುವ सत्य परिस्थिती ಬಗ್ಗೆ ದ್ವೇಷ ಮುಕ್ತ विषयाದ ಮೇಲೆ उद्देशिಸಿ मातनाडिದ್ರು. आणि हा सगळा अनुभव घेऊन आपण आता जगतोय. तर हा कधी काळ आपल्या पाठी येणार येऊच नाही असं म्हणणार नाही आपण, कारण का जो जन्माला आला तो मरणार आहे निश्चित आहे. पण ते मृत्यूचं भय बाजूला जावं, मृत्यू यायला हरकत नाही, पण तो योग्य ठिकाणी यावा, योग्य वेळी यावा आणि योग्य पद्धतीने यावा. हे सगळं साध्य होतं नामस्मरणाने. आणि म्हणून ही सगळी संत मंडळी त्या संतरज्जूचं सातत्याने आपल्याला उदाहरण देत राहतात. हे वाट्याला आपल्या येणं अपेक्षित आहे आणि हे सगळं आपल्याला मिळतं ते सगळ्या या संत साहित्यातून. संतांची मागणी इतकीच पवित्र होती आणि म्हणून मग ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीतला हा सगळा दृष्टांत सांगत असताना आणखीन एक दृष्टांत त्यांच्या बाबतीतला सांगावासा वाटतो की मग ह्या सगळ्यांचा जन्म झाल्यानंतर आपल्या मुलांच्या वाट्याला आम्ही जे भोगले ते येऊ नये म्हणून आपल्या देहाचा त्याग करण्याच्या निमित्ताने ते निघून जातात. तेव्हा तिथे गहिनीनाथ भेटतात आणि म्हणतात की रुक्मिणी, तुम्ही कदाचित तुमच्या मुलांना ओळखलेलं दिसत नाही, कारण तुमचा निवृत्ती म्हणजे शिवाचा अवतार आहे, ज्ञानेश्वर माऊली म्हणजे विष्णूचा अवतार आहे आणि सोपान म्हणजे विष्णूचा अवतार आहे, ब्रह्माचा अवतार आहे आणि मुक्ताई ही सर्वांच्या कल्याणासाठी जन्म घेतलेली आहे. तुम्ही कदाचित तुमच्या मुलांना ओळखलेलं नाही, तुमचा त्रास त्या मुलांना जराही होणार नाही, तुम्ही जिवंत राहा. पण त्या मुलाला आईला वाटतं की माझ्या मुलाला याच्या पुढे त्रास झाला नाही पाहिजे म्हणून आपला देह त्याग करतात. निवृत्तींच्या हे सगळं लक्षात येतं. सोपानदेव, निवृत्ती आणि मग मुक्ताई, ज्ञानेश्वरांना हे सगळे समजावून सांगतात. पण हे संन्यासाची मुलं म्हणून परत हिरवले जातात आणि मग असं वाटतं की आई बाबा नाही आहेत तर आपण आपेगावला जावं. आपेगावला जातात आणि मग खूप दिवसांनी आपल्या आजोळची आठवण येते म्हणून ज्ञानेश्वर माऊलीला मुक्ताई आणि सोपानदेव म्हणतात की मामाची आठवण येते, आजीची आठवण येते, आपण एकदा आळंदीला जाऊन येऊ. आणि मग दारात येऊन हाक मारतात मामा. तेव्हा मामी आतूनच आवाज देते, थांबा तिथेच, आतमध्ये येऊ नका, आजी अंथरुणाला खेळू नये. आणि जर तुम्ही आतमध्ये आलात आणि आजीला जर पाहिलात आणि तिला जर स्पर्श केलात तर तिला उचलायलाही कोणी यायचं नाही, तेव्हा घराच्या आतमध्ये येऊ नका. तेव्हा मुक्ताई अगदी आवर्जून मामाला सांगते की मामा, अरे तहान लागली आहे, इतक्या लांबून चालत चालत आलेली आहे, थोडं पाणी तरी पाज. तेव्हा मामा पाणी न पाजता पखाल्याला बोलावतो, मोठ आणि ढोर हातामध्ये देतो. पखाल्याला सांगतो की त्यांना मोठीचं पाणी घे आणि त्यांना पाणी पाज. ಇನ್ನು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸೂತ್ರ ಸಂಚಾಲನ ಸುಮನ ಜಾಧವ್ ಅವರು ನಡೆಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅತಿಥಿಗಳ ಪರಿಚಯ ಭಾಷಣ ಶಿಕ್ಷಕಿ ಶಶಿಕಲಾ ಮೊರೆ ಮತ್ತು ಬಂದ ಅತಿಥಿಗಳ ಮತ್ತು ರಸಿಕ ಭಕ್ತರಿಗೆ ಸಾಗರ ಮಾನೆ ಅವರು ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರು. ಈ ವೇಳೆ ಪುಷ್ಪರಾಜ್ ಮಾನೆ, ರಾಜು ಜಾಧವ್, ಶಶಿಕಾಂತ್ ಕಡಗಾವಿ, ವಿಲಾಸ್ ಗೋರ್ಪಡೆ, ಅಜಿತ್ ವಾಳಕಿ, ಮಧುಕರ್ ಮಾನೆ, ಅಪ್ಪ ಮೋರೆ ಸೇರಿ ನೂರಾರು ಜನ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ವಿನಾಯಕ ಭೋಸ್ಕರಡ, ಸಂಕೇಶ್ವರ. ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ ಎಜೆ 24/7 ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿ ಇದೀಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ವೇಳೆ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ವಾಪಸ್ ತಗೋತೀವಿ. ಇವತ್ತು ವಕ್ಫ್ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಅಂತೇಳಿ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ರೈತರು ಬೀದಿಗೆ ಬಂದು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಗತ್ತೆ? ಯಾರು ವೋಟ್ ಹಾಕಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಗ್ಯಾರಂಟಿನೆಲ್ಲ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ಹಾಗೂ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ, ಬೆಳಗಾವಿ, ಬಾಗಲಕೋಟೆ, ಧಾರವಾಡ, ಹಾವೇರಿ, ಗದಗ, ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಕ್ಷಣ ಕ್ಷಣದ ವಿವರವನ್ನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ ಎಜೆ 24/7 ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಯನ್ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನ ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ವಾಹಿನಿಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿ ಮತ್ತು ಚಾನೆಲ್ ಅನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು.